जुला आहे तो म्हणजेच श्री गणेश बोरपडा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होत झालेला आहे तो म्हणजेच जुगेश्वरी मतावा संघ. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतंय. तुषार स्ट्राईक वरती नॉन सेकंड वर आपण पाहतोय ते म्हणजेच केदारला. तर गोलंदाजीसाठी अभिषेक पाटील वैयक्तिक आणि संघाकडून पॉवर प्लेचं षटक घेऊन पहिला चेंडू वाईडचा इशारा येतोय. पाठी जे आग लावले ती कृपया करून विझवायची आहे. तिथे मात्र कव्हर सेशन लगावला. स्ट्रोक चेंडू जाईल डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार डीजे. धाव आली त्यानंतर चेंडू कव्हरच्या दिशेला चौकार लागत आपल्या वैयक्तिक धावसंख्येला इथे तुषारने सुरुवात केली. इथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे थोडासा अडखळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॅकअपला येतोय चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा इथे मिळतील. कुठेतरी एका प्रकारे सापळ असला होता असंच म्हणावं लागेल आणि त्या सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होता मात्र क्षेत्ररक्षक तिथे घसरल्यामुळे चेंडूपर्यंत त्याला पोहोचता आला नाही. मागील सामन्यात आपण पाहिलं तुषार 0 धावसंख्येवर पहिला चेंडू बाद झाला होता मात्र इथे त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या खेळीला सुरुवात केली. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना करताना वैयक्तिक 6 धावसंख्येत तुषार खेळतोय. तर संघाची धावसंख्या पाहिली तर 7 झालेली आहे. अभिषेक पाटीलचा पुढचा चेंडू या चेंडूवरती लगावला. स्ट्रोक चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आकाश गुरुकडून निश्चितरित्या आपल्या संघासाठी त्याने इथे धावा रोखल्यात. प्रयत्न नक्कीच त्याने त्याच्याकडून केला गेला मात्र झेल पकडणं खूप कठीण होतं. खूप दूरवरचं अंतर गाठत चेंडूला त्याने अडवलंय. या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी होत आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 9 धावा. दोन्ही संघांनी आपण पाहिलं तर पहिले सामने जिंकले. दुसऱ्या फेरीत एकमेकांसमोर ते उभे टाकलेले आपण पाहतोय. अभिषेक पाटील मागील सामन्यातील मॅच द मॅचचा मानकरी ठरला होता. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नॉन सेकंड असलेला केदारने देखील आकर्षक फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. त्यामुळे एक चांगला बॅटल या सामन्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तुषारकडून पुन्हा एकदा एखादा स्ट्रोक पाहायला मिळणार का. इथे स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आकाशच्या हातून इथे मात्र झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे आपण पाहतोय यश मिळतंय. आकाश नक्कीच एक चांगला क्षेत्ररक्षक आहे मात्र क्रिकेटमध्ये होणाऱ्या चुका या मित्रांनो आपल्या खूप महागात पडतात. एखादा झेल आपल्या पराभवाचं कारण देखील ठरू शकतो. 4 चेंडूमध्ये 11 धावा आल्या. थोडस नाराज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच गोलंदाज अभिषेक कारण संधी उपलब्ध केली होती आणि प्रत्येक गोलंदाज आपण पाहिलं तो नाराज नक्कीच होतो कारण षटकामध्ये 6 चेंडू टाकण्याची मुभा असते आणि त्या 6 चेंडूमध्ये विकेट प्राप्त करण्याची संधी जेव्हा गोलंदाज उपलब्ध करतो आणि अशा प्रकारे जेव्हा संधी दवडली जाते तेव्हा निराशा होणं साहजिक आहे. पुढचा चेंडू अभिषेक पाटीलचा. आता मात्र चेंडू हवेत आहे. झेल होणं कठीण आहे कारण क्षेत्ररक्षक दूरवर आहे. पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त केल्या जाणार काय पाहायचंय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13 धावा. या षटकात एक नाही तर 2 वेळा संधी उपलब्ध केली होती. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. पापलेच्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन अभिषेक. इथे मात्र चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषेच्या दिशेला. चार धावा नक्कीच मिळतील. अंतिम चेंडू होती. पहिल्या षटकात एक तडफदार सुरुवात आपण पाहतोय. आक्रमक सुरुवात तुषारकडून. 17 धावा इथे पहिल्याच षटकात आलेल्या आहेत.
पॉवर प्लेच्या षटकात चांगली सुरुवात झाल्यानंतर आपण पाहूया दुसरं षटक घेऊन कोणता गोलंदाज येतोय, कारण गोलंदाजी या मैदानात आपण चांगली केली तर निश्चितच प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवरती रोखू शकता. नाणेफेकीचा कौल जरी आपल्या बाजूने लागला नसला तरीही श्री गणेश बोरपाडा संघातील फलंदाजांनी मात्र मन बनवलंय की आपण चांगली धावसंख्या रचायची. चांगली धावसंख्या रचल्यानंतर आपल्या गोलंदाज संधी मिळेल, ते देखील चांगली गोलंदाजी करून सामना जिंकू शकतील. दुसऱ्या बाजूला जोगेश्वरी माता आवाज संघ पहिल्याच षटकात इथे गोलंदाज अभिषेक मात्र तितकासा प्रभावी वाटला नाही. संधी नक्की त्याने उपलब्ध केल्या, त्याला साथ मिळाली नाही, ती म्हणजे गोलंदाज क्षेत्ररक्षकांची झेल निसटले आणि त्यामुळेच एक चांगली धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. बिनगडी बाद 17 अशी धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाज रणजित रोगे. पहिला चेंडू फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू लगालेला एक आक्रमक स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार डीजे. फुलटॉस चेंडूवरती आपण पाहिलं योग्य तो प्रहार केला जातोय आणि मागील सामना जिथे संपवला तिथूनच सुरुवात केली जाते असं म्हणावं लागेल. केदारने मागील सामना देखील षटकारांनी सामना संपवला होता आणि या सामन्यात देखील तो सामना करत असलेला पहिला चेंडू त्यांनी षटकार ठोकलाय. कव्हर पंचचा चेंडू खेळून खेळतोय अमोल, तिथे चेंडू पर्यंत येईल त्या दरम्यान 2 धावा घेतल्या जात आहेत. चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा फलंदाज नेहमीच उपयुक्त असा सिद्ध होतो आपल्या संघासाठी. जर्सी क्रमांक 45 परिधान केला खेळाडू आपण पाहतोय केदार. मागील सामन्यात वैयक्तिक 37 धाव संख्या त्यांनी जमवली होती. या सामन्यात देखील आपण पाहिलं तर एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. अजून किती धावा तो जमवतोय पाहायचंय. दुसऱ्या बाजूला रणजित रोगे एक अनुभवी गोलंदाज आपल्या फॉलोथुमे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र लॉंग ऑफला चेंडू जातोय जिथे आकाशला आपण पाहतोय. एक धाव इथे मिळेल. एकेरी धावा घेत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही फलंदाजांचं मी कौतुक करेन. निर्धार चेंडू खेळून काढण्यापेक्षा किमान एक धाव तरी प्रत्येक चेंडू घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तीन चेंडू झालेले आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावर लागलेले आहेत. आता मात्र डावखुऱ्याच्या फलंदाजाला पाहूया हा अनुभवी गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. चांगला चेंडूवरती स्ट्रोक देखील चांगला खेळला जातोय. एक धाव इथे पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल कारण फेक अचूक नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाज उचलत आहेत. अठ्ठावीस धावा धावफलकावर लागल्या. धावांची गती नक्कीच रोखली जात नाहीये. चांगल्या धावगतीने धावा येत आहेत. अशा पद्धतीने धावा जमवल्या गेल्या तर निश्चितच 50+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. आतापर्यंत आजच्या नाईटचा विचार केला तर 53 धावा ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. चांगला चेंडू, या चेंडूवर देखील एक धाव सहजतेने पूर्ण केली जाईल. अभिषेक पाटील तिथे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात चांगल्या धावा आल्यामुळे दुसऱ्या षटकात देखील धावसंख्या विशेष आपल्याला पाहायला मिळते. तिथे दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकारांनी आपण पाहिली होती. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. ज्याच्या वेळेस स्ट्राईक रोटेट होते आपण पाहतोय क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय कारण लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे आणि ही जोडी नक्कीच चांगली सुरुवात आपल्या संघाला म्हणजे श्री गणेश बोरपाडा संघाला करून देते. कव्हरच्या डोक्यावर लगावलेला अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेला, मात्र इथे कौतुक करावं लागेल ते म्हणजेच अमोल राणेच्या एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. निश्चित इथे आपल्या संघासाठी 2 धावा त्याने डिफेंड केल्यात, रोखल्यात कारण चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला तर 4 धावा मिळाल्या. इथे मात्र चेंडू अडवलं जातं सीमारेषेपासून आणि या 2 धावांनी या षटकाची सांगता होते. 2 षटका अखेरीस दोन्ही सलामीवीर फलंदाज नाबाद आणि त्याचबरोबर सोनेपे सुहागा. चांगली गोष्ट म्हणावी लागेल की धावसंख्या झाली 31 धावा 31 रन्स. पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या. या षटकात आपण पाहिलं तर 14 धावा आल्यात. 2 षटकात 31 धावा. त्यामुळे येणार षटक हे खूप महत्त्वपूर्ण आहे. या षटकात धावा रोखाव्या लागतील, विकेट प्राप्त कराव्या लागतील, अन्यथा जोगेश्वरी माता आवाज संघाला एका मोठ्या टार्गेटला सामोरं जावं लागेल.
सेकंड इनिंगमध्ये त्यांना एक भलं मोठं लक्ष पार करावं लागेल. तिसरं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतोय ओमकार सुधाकर राणे आपल्याला पाहायला मिळतोय. जोगेश मता आवाज संघाकडे आपण पाहिलं तर ओमकार हेमंत राणे, ओमकार सुधाकर राणे दोन खेळाडू पाहायला मिळत आहेत. ओमकार कडून एका चांगल्या स्पेलची अपेक्षा असेल. नेहमीच आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा करणारा गोलंदाज हा ॲक्शन आणि त्याचबरोबर चेंडूला चांगली उसळी तो देतो. व्हेरिएशन विविधता नेहमीच त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या डावीकडून राईट मोर विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती आउटसाइड एज अँड टेकन फलंदाज तुषार बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट गोज डाऊन. वरती आपली उपयुक्तता इथे सिद्ध करताना आपण पाहतोय ते म्हणजेच ओमकार सुधाकर राणे याला पहिल्या चेंडू विकेट प्राप्त करतोय. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक ओमकार हेमंत राणेकडून एक चांगला झेल पकडला जातोय. आता मात्र दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज आहेत त्यामुळे दिशा बदलून पंचाच्या उजवीकडून राईट राऊंड विकेट मारा करण्यासाठी ओमकार सुधाकर राणे सज्ज होतोय. यावेळी चेंडू हवेत आहे. झेल टिपण्याचा अप्रतिम प्रयत्न. बॅक टू बॅक विकेट्स. अप्रतिम झेल. चांगला रनिंग कॅच आणि फलंदाज ऋषिकेश इथे बाद. अजून एक गोलंदाज आजच्याच रजनीमध्ये आपल्याला हॅट्रिक चौबटीवर पाहायला मिळतोय. आतापर्यंत दोन हॅट्रिक आपण पाहिल्यात. पहिली हॅट्रिक आपण पाहिली त्यानंतर दुसरी हॅट्रिक नक्कीच विशेषतः उल्लेख करावा लागेल विपुलचा, जिथे हॅट्रिकसह त्याने 5 चेंडूमध्ये 5 विकेट प्राप्त केल्या. आणि आता ओमकार सुधाकर आणि हा गोलंदाज हॅट्रिक चौबट्यावर आहे. इथे हॅट्रिक संपादन केली तर नक्कीच आपल्या संघासाठी त्याच्याकडून खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जगदीश फलंदाजीसाठी आलाय. जगदीश, केदार, तुषार या खेळाडू ऋषिकेश यांच्यावरती मोठी जबाबदारी असते संघाची. चांगले फलंदाज आहेत. या चेंडूवरती आपण पाहतोय हॅट्रिक संपादन केली जाणार नाहीये, मात्र धावही येत नाही. पहिल्या 3 चेंडूवरती इथे मात्र पूर्णतः धावसंख्येला रोखलंय, धावसंख्येवर अंकुश ठेवलाय ते म्हणजे गोलंदाज ओमकार सुधाकर राणे याने. फलंदाज जगदीशला विचारपूर्वक खेळ करावा लागेल. चेंडूला दिशा दाखवली जाते. क्षेत्ररक्षक अमोल तिथे तैनात आहे. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची नेहमीच वर्णी लागते. इथे फेक अचूक नाहीये, मात्र आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाते. कारण या षटकात आपण पाहिलं तर 2 विकेट गमावल्यामुळे दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला झाला नाही. कुठेतरी प्रेशर असतं फलंदाजावरती देखील, कारण महत्त्वपूर्ण फलंदाज आहेत, त्यांची विकेट गमावली तर पुढे धावा जमवणं कठीण होईल. या उद्देशाने इथे एकच धाव घेतली गेली. चेंडू खूप काळ हवेत आणि चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बेगेट षटकार डीजे. पॉली चेंडू आणि हा पॉली चेंडूसाठी आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाज नेहमीच सज्ज असतात. फुलटॉस चेंडू आला, आकुटबाई चेंडू आला की हा म्हणजे फलंदाच्या पाल्यात समोर चेंडू टाकला तर मात्र त्याचा परिणाम अशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. या षटकाराने धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 38 धावा. असं वाटलं होतं एक कंजूस षटक पाहायला मिळते, त्याच दरम्यान हा एक स्ट्रोक आलाय. अजून एक चेंडू शिल्लक आहे, त्यामुळे फलंदाज या चेंडूवर देखील मोठा प्रहार करण्याचा, मोठा स्ट्रोक खेळण्याचा
षटकार किंवा चौकार लगवण्याचा, बाउंड्री लगवण्याचा प्रयत्न करेल, यात कोणतीच शंका नाही आहे. आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन ओमकार सुधाकर राणे. इथे मात्र चेंडू हवेत आणि रिझल्ट सेम आपण पाहतोय. बॅक टू बॅक सिक्सेस, सलग दुसरा षटकार डीजे. अमोल येतोय अंतिम षटक घेऊन. पहिला चेंडू अवांत स्वरूपाचा आपण पाहिलं आणि इथे मात्र अमोलच्या चेंडूवरती एक तडाखेबंद स्ट्रोक येतोय. पॉवरफुल दमदार हिट, षटकार डीजे. धाव संख्या 50 पार गेली आपण पाहतोय. धावांचं अर्धशतक धाव फलकावरती झळकतंय, ते म्हणजेच श्री गणेश बोरपाडा या संघासाठी. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळे धावसंख्या जास्त बनवू शकते. गोलंदाज किती धावावरती रोखणार फलंदाजांना हे देखील पाहायचंय. अंतिम षटकातील येणारा दुसरा चेंडू, इथे मात्र चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. आता मात्र अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला जातोय, त्यामुळे इथे एकच धाव मिळेल. धावसंख्या 52 झालेली आहे. आजच्या रजनी क्रिकेटमधील आपण पाहिलं, आज फर्स्ट नाईट आहे या टुर्नामेंटमधली, त्यामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या होती ती म्हणजे 53 धावा. MCC अलिबाग या संघाने ती धावसंख्या धावफलक लगावली होती. मात्र ती धावसंख्या आज आपण पाहिली तर चेस केली गेली. म्हणजे या मैदानात धावसंख्या बनवली जाते तर ती धावसंख्या पार देखील होऊ शकते. सेकंड इनिंगमध्ये सामना नक्कीच रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. अमोलला इथे मात्र आता धावांवरती अंकुश ठेवावा लागेल. इथे गोलंदाजीत चांगली त्याला गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज केदार आणि केदारच्या राडामध्ये आलेला हा चेंडू, चेंडूला भिरकावलाय, चेंडू जातोय उंच आणि सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मागील षटकात अंतिम 2 चेंडू 2 षटकार लगावले होते, ते म्हणजेच केदारने. आणि आता या षटकात तो स्ट्राईकवर आल्यानंतर त्याने पहिल्या चेंडू षटकार, याचा आता सलग 3 चेंडू 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आपण पाहतोय. अमोल राणे आणि अजून एक मोठा स्ट्रोक, अजून एक बिग हिट, पॉवरफुल दमदार हिटिंग केदारच्या बॅटमधून. 4 चेंडू 4 षटकार त्याच्याकडून आले. डीजे मागील सामन्यात आपण पाहिलं तर अंतिम षटकात 19 की 20 धावा अमोलने खर्च केल्या होत्या आणि हे षटक देखील त्याचं काहीसं महागडं पाहायला मिळतं. कारण या षटकात आतापर्यंत 3 षटकार आलेत आणि 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 20 धावा त्यांनी खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली 64 धावा. आजच्या नाईट मधील नक्कीच सर्वोच्च सांघिक धावसंख्या. आणि वैयक्तिक आपण पाहिलं तर केदार
हा 35 धावसंख्येवर खेळतोय. मागील सामन्यात केदारने 37 धावांची खेळी केली होती. आतापर्यंत त्याची 37 धावांची खेळी, त्याचबरोबर अभिषेक पाटीलची देखील 37 धावांची खेळी, ह्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहेत. स्वतःचीच सर्वोच्च धावसंख्या मोडीत काढण्याची त्याला संधी आहे, कारण 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि आतापर्यंत त्यांनी 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकलेत. रेकॉर्ड अलर्ट इथे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला चेंडू, या चेंडूवरती कोणताही स्ट्रोकल नाहीये. प्रयत्न नक्कीच केला गेला होता, तो म्हणजेच फलंदाज केदारकडून. या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच साई सालखंड आणि प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजेच दिलदार बागदंडा. दोन्ही संघांच्या कडधरी टॉस साठी यायचे आणि अंतिम चेंडूवरती देखील आपण पाहतोय लाजवाब फटकेबाजी म्हणावी लागेल ती म्हणजे केदारच्या बॅटून आलेला हा 5वा षटकार आहे. षटकांनी आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या अखेर धावसंख्या लागली ती म्हणजेच 71 धावांचं एक तगडं आव्हान इथे पेश केलं गेलंय, ते म्हणजे श्री गणेश पूरपाडा या संघाकडून. पाहूया या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. 24-71 धावांचं भलं मोठं इथे लक्ष आहे. तर टॉस साठी यायचंय, त्याच दरम्यान ते म्हणजे साई झालखंड आणि दिलदार बागदंडा संघाच्या कर्णधारी. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच पुढील सामना आपला असणार आहे. यानंतर होईल मायक्रोफोनवर बदल. आपण आवाज ऐकाल आपल्या सर्वांचे लाडके आमचे मित्र सन्माननीय इम्रान बुखारी उर्फ भाईजान यांना. ओव्हर टू यू भाईजान. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन टॉस करून घ्या प्रदीप. आणि आपण पाहतोय साई झालखंड संघाचे कर्णधार याने चांगली मॅच नक्कीच अटीतटीचा सामना त्या मॅच मध्ये विजयश्री प्राप्त केली. अक्षय कदम यांची चांगली गोलंदाजी, जिग्नेश कदम यांनी टिपलेला झेल. नक्कीच रोमांचक सामना आपण पाहिलात. पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहली इनिंग में अपने आवाज सुनिए हमारे काबिल दोस्त, जिसमें है दम वो है नीनाजी कदम. टॉस विन दिलदार बागदांडा. यस, मिताली भाभी के हीरो भावेश. जीतने के लिए 24 गेंदे 71 रनों की आवश्यकता. प्रारंभिक जोड़ी मैदान पर अभिषेक पाटिल और उनका साथ देते हुए ओमकार हेमंत राणे. और गेंदबाजी की पहली जिम्मेदारी श्री गणेश बोरपाला टीम की जानिब से प्रतीक गेंदबाजी के लिए आते हुए. जर्सी नंबर 11 मोहम्मद शमी इन्हें फॉलो करते हैं और उनका जर्सी नंबर 11 परिधान कर बल्लेबाजी के लिए जब भी मौका नहीं मिला, पर गेंदबाजी के लिए मौका मिला है. क्या गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक पर अभिषेक पाटिल. पहली गेंद अभिषेक पाटिल के स्लॉट में उसे खेल दिया मिड विकेट बॉर्डर लाइन के करीब. वन बाउंस सीमा पार, चौकार.
लगाकर आगाज किया, शुरुआत की बैटर अभिषेक पाटिल साक्षी भाभी के हीरो बल्लेबाजी करते हुए। ओहो, फिर से एक बार मिनी हेलीकॉप्टर लगाने की कोशिश, गेंद हवा में, ओहो, और सेकंड अटैम्प्ट में जरूर यहां पर कैच छूटता हुआ नजर आ रहा है। क्या कैच पकड़ा है? कैच छूटा है, जीवन दान दिया है। डोकरा डोकरी कवट्याचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवणी बरी। जीवन दान दिया अभिषेक पाटिल जैसे बल्लेबाज को, यानी घर पर आई हुई खुशियों को वापस लौटाना। धीरज, तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई, धीरज तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई जैसे मेरे घर के दरवाजे में कोई भैंस फंस गई। और यहाँ पर एक शानदार कैच छोड़ दिया जीवन दान देते हुए अभिषेक पाटिल जैसे बैटर को। फुल टॉस गेंद, और इस बार रूम बनाने का मौका, गेंद बॉर्डर लाइन के पार। के साथ टीम का स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर, हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 9 रन स्कोर कार्ड पर, 9 विदाउट लॉस, जबकि 71 रनों का टारगेट। और हमारे डीजे ऑपरेटर मंथन जी नाइक, मैन फ्रॉम डोंगरी सिद्धि विनायक क्रिकेट मंडल जिराट डोंगरी। ओहो, इस बार मिडल की दिशा में खेल दिया अमंग द कारपेट, गेंद ट्रैवल भी, ओहो अच्छी फील्डिंग केदार के द्वारा। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है अंजलि भाभी के हीरो, क्रिकेट के गॉड, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, जर्सी नंबर 10। स्कोर कार्ड पर आते हुए फिर से एक बार प्रति गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर बल्लेबाज एक जीवन दान के साथ बल्लेबाजी करते हुए अभिषेक पाटिल, फिर से गेंद हवा में, पर इस बार शानदार कैच केदार, वेल जज कैच डीजे। होगी, वाचलो रे देवा, देव पाण्यात ठेवून आलेलो। और जरूर हमारे डीजे ऑपरेटर कोमल भाभी के हीरो मंथन सर, इनका भी मैं तेजी से आभार व्यक्त करूंगा। और विकेट का पता न्यू बल्लेबाज पिछले मैच में एक छक्का लगाकर 500 रुपए का कैश प्राइज प्राप्त किया था। प्रारंभ पाटिल हो या फिर सम्मानीय साहिल थले हो, इनके माध्यम से कैश प्राइज प्राप्त करने वाले आकाश गुरव मैदान पर आते हुए। जरूर फिर से एक बार अपॉर्चुनिटी होगी, क्योंकि आकाश गुरव बल्लेबाजी के लिए आए। और जरूर साई जिराट की रन मशीन जिसे कही जाती है वो प्रारंभ पाटिल, इनके माध्यम से अगर बल्लेबाज आकाश गुरव ये मैच जिताते हैं तो उनके लिए 2000 रुपए का कैश प्राइज आकाश गुरव प्रारंभ पाटिल ने लगाया है। पिछले मैच में आपके ऊपर एक छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज था, वो आपने जीता, और अभी 2000 रुपए का कैश प्राइज प्रारंभ पाटिल, इनके माध्यम से बैटर आकाश के लिए। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज ओमकार आते हुए। ओहो, इस बार वाइट यॉर्कर डालने की कोशिश, ओमकार राणे जैसे बल्लेबाज को यहां पर चकमा दिया है श्री गणेश बोरपाड़ा टीम के गेंदबाज ओमकार ने। तालियों की बौछार। जरूर आज अगर राजा सर देखा जाए तो 45 से 50 किलोमीटर का फासला दूरी कर कर यहाँ पर बोरपाड़ा गांव से आज झिराट के मैदान पर आए हैं श्री गणेश बोरपाड़ा, और उसमें शानदार बल्लेबाजी केदार ने की, पर थोड़ी सी फील्डिंग धीरज ने नाराज किया, पर बाल बाल बचे धीरज आज इस मैदान पर।
ओहो, फिर से एक बार पिटॉन की दिशा में खेल दिया, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। हमारे गुण लेखक निनाद कदम सर बतलाते हुए 11 रन। प्रतीक का जर्सी नंबर 11 स्कोर कार्ड पर। सुनील जी कदम सर एक अच्छा आयोजक और बड़ी बड़ी लीग टूर्नामेंट में साई झारखंड के नाम से बड़ी प्रतियोगिता स्पॉन्सर करने वाले सुनील जी कदम सर। इस बार बड़ा स्ट्रोक, गेंद हवा में, फील्डर फिर से एक बार धीरज गेंद के पीछे दौड़ते हुए, और इस बार 2 खिलाड़ी गेंद के नीचे। ये 2 खिलाड़ियों के लिए श्री गणेश बोरपाड़ा सुनिए, आपके जिंदगी में खुशी कभी कम ना हो। धीरज, आपके जिंदगी में खुशी कभी कम ना हो, भगवान आपको ऐसी आइटम दे जो दबंग के मुन्नी से कम ना हो। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रन स्कोर कार्ड पर। फुल टॉस गेंद आकाश के पाले में, और इस बार आकाश ने आओ देखा ना था। नाइक सर, आपका भी तहे दिल से आभार। दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो रात में 2 पैक लगा के सोता है। और इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 19 रन। तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए 71 रनों का टारगेट सेट किया, और इस बार 19 रन। फुल टॉस गेंद थी, प्रारंभ पाटिल ने लगाया हुआ विश्वास बल्लेबाज आकाश गुरव के लिए। अगर ये मैच जीताते हैं तो 2000 रुपए का कैश प्राइज प्रारंभ पाटिल। फिर से एक बार शॉर्ट किस्म की गेंद पुल करना चाहते थे, गेंद जाएगी डीप स्क्वायर लेग की फाइन लेग की दिशा में, जब तक 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 स्कोर कार्ड पर आते हुए अक्षर पटेल। 20 रन स्कोर कार्ड पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है श्री गणेश बोरपाड़ा टीम के गेंदबाजों ने। इस बार फिर से एक बार डीप फाइन की दिशा में खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर। 1 रन लिया, 1 ही रन पर संतुष्ट। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 21 रन। आने वाली 12 गेंदें और 50 रनों की आवश्यकता। 12 गेंदें 50 रनों की आवश्यकता, यानी यहां पर अगर कहा जाएगा चमत्कार को नमस्कार करना होगा, झपाट लेला बनना होगा, क्योंकि यहां पर 12 गेंदों में अगर 50 रन बनाने तो प्रति षटक 25 के औसत से बल्लेबाजी करनी होगी। इसके बाद होने वाला मुकाबला साई झारखंड विपक्ष दिलदार बागदांडा। तो टॉस जीता है दिलदार बागदांडा। आपका डिसीजन सुना प्रदीप सर? यस, ऑन द टॉस एंड डिसाइडेड फील्ड फर्स्ट मिताली भाभी के हीरो भावेश। 12 गेंदे 50 रनों की आवश्यकता। एक शानदार मैच, क्रिकेट का बैटल। तो गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज विपुल, जिन्होंने 5 गेंदों में 5 विकेट लेने का कारनामा किया अक्षय सर, वही गेंदबाज विपुल गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे। ओहो, जड़ में डालने की कोशिश, सटी यॉर्कर, और इस बार फील्डर है। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन।
फिर से एक बार विपुल गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक पे आकाश गुरव। ओ मिस टाइमिंग स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे तुषार। ओहो, और इस बार देखिए तीन तिगाड़ा काम बिगाड़ा। तीन खिलाड़ी गेंद के नीचे। जिस तरह से लगान में दौड़ लगाते हैं उसी तरह से यहाँ पर दौड़ लगाई। तब तक एक रन लेने का मौका। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 23 रन स्कोर कार्ड पर। 10 गेंदे 48 रनों की आवश्यकता। आने वाली 10 गेंदे 48 रनों की जरूरत। आने वाली एक बड़ी मैच लीग हमें नजर आएगी। बिग बैश धमाका, और उस बिग बैश धमाके में जरूर अलीबाग से लेकर पूरा अलीबाग तालुका हमें नजर आएगा, जिसका 19 जनवरी से आयोजन है और 26 जनवरी तक उस प्रतियोगिता का आगाज किया जाएगा और 24 तारीख तक वो आयोजन किया जाएगा। बिग बैश धमाका, जिसमें 3 वीरा के मैदान पर उस प्रतियोगिता का आगाज विपुल गेंदबाजी करेंगे। फिर से एक बार आकाश। इस बार आकाश ने आओ देखा लताओ, हवा में खेलने की कोशिश और गेंद जाएगी वाकड़े तिकड़े बाबलीचा हिरवा हिरवा पाला। दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। यहाँ पर हमारे डीजे को जरूर याद आई, और क्योंकि ठंडी का मौसम है और ठंडी में 2 पैक लगाकर शानदार छक्का लगाते हुए आकाश गुरव छक्के के साथ 30 रन स्कोर कार्ड पर। ओहो, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश। ऑफिशियल अंपायर विनोद जी पाटिल सर अपने हाथ जमीन समांतर करते हुए प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी और पहुंच गए काशी, और 1 रन की काशी करते हुए गेंदबाज विपुल 31 रन स्कोर कार्ड पर। इस बार बैकफुट पर गए, पंच किया, कट शॉट बिहाइंड थर्ड मैन बॉर्डर लाइन के पार, शानदार चौवा। जीतने के लिए 7 गेंदे और 36 रनों की आवश्यकता। 7 गेंदे 36 रनों की आवश्यकता, 36, यानी 6 छक्के लगाने होंगे। वो कारनामा अगर करना है तो प्रारंभ पाटिल 2000 रुपए का कैश प्राइज आपको देंगे। 7 गेंदे 36 रनों की आवश्यकता। ओह, एक जरूर आया है इस बार। देखिए गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा। गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा। षटकार। आने वाली 6 गेंदे 30 रनों की आवश्यकता है। मैच अभी भी ऑन है क्योंकि आकाश गुरव के ऊपर प्रारंभ पाटिल ने लगाया हुआ विश्वास है। 2000 रुपए का कैश प्राइज इस मैच में अगर जीतना है, आरंभ प्रारंभ पाटिल इनके माध्यम से 2000 रुपए का कैश प्राइज। 7 चेंडू 30 धावेंची आवश्यकता। धीरज गेंदबाजी के लिए आते हुए, वही खिलाड़ी जिन्होंने पहले ओवर में कैच छोड़ा था, वही धीरज गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे। अगर धीरज आपके ऊपर 6 गेंदों में 5 छक्के लगाए तो आपको यहां से बोरपाड़ा जाना होगा, क्योंकि आज के दिन नीना सर वो रिकॉर्ड किया था। 5 गेंदों में 5 छक्के लगाए थे जयेश लट बाइकर मैन, और आखिरी गेंद पर दर्शन बांदेकर की तरह आखिरी गेंद पर गेंदबाज को सम्मान दिया है।
तो फिर से एक बार धीरज गेंदबाजी के लिए स्ट्राइक पर बल्लेबाज ओमकार हेमंत राणे। फुल टॉस गेंद, नो की सबकी गेंद। इस बार खड़े खड़े खेलना चाहते थे पर धीरज थोड़े से डरे हुए महसूस नजर आ रहे। यहाँ पर नो गेंद और आने वाली 6 गेंदें, 29 रनों की आवश्यकता। दिल की धड़कने धीरज की धक धक होती हुई। 6 गेंदें 29 रनों की आवश्यकता है और फ्री हिट का मौका। इस बार बड़ा स्ट्रोक, गेंद हवा में खड़ा। ओहो, बाज की फाटली नी मास की पलाली। और इस बार वॉलंटियर्स या सिटीज छक्का देते हुए पहली गेंद पर छक्का लगाया। आने वाली 5 गेंदें और जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता। मैंने पहले ही कहा था धीरज, अगर इस तरह की गेंदबाजी करोगे तो आपको बोर पाड़ा जाना होगा। पहली गेंद पर छक्का आया जरूर। इस बार स्क्वायर कट किया है, बैकवर्ड थर्ड मैन की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई भाग मिल्खा भाग, गेंद जाएगी बाउंड्री रेल के पार। चौकार डीजे। चार गेंदें 19 रनों की आवश्यकता। 4 गेंदें 19 रनों की जरूरत। थोड़ा सा दबाव क्रिएट किया है बल्लेबाज ओमकार हेमंत राणे बल्लेबाजी करते हुए। 4 गेंदें 19 रनों की जरूरत। 3 बड़े स्ट्रोक लगाना जरूरी है। क्या वो क्षमता ओमकार के पास है? ये सफली ओहो, इस बार आने वाले से खेलने की कोशिश पर इस बार अपनी विकेट को सैक्रिफाइस किया। विकेट का पतन, डीजे को मौका। आवश्यकता है। क्या मैच में नॉन स्ट्राइक पे बैटर रंजीत रोगे स्ट्राइक पर, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की वो बैटर आकाश गुरव। तीन गेंदें 19 रनों की आवश्यकता है। शॉर्ट किस्म की गेंद, फिर से एक बार एक ही रन पर संतुष्ट। या जंतर होणारा सामना दिलदार वागदांडा विरुद्ध साई झालकंड या दोन संघाच्या दरम्यान आपण पाहणार आहोत मित्रांनो। नताशा भाभी के हीरो धीरज मानकर गेंदबाजी करते हुए। रंजीत रोगे स्ट्राइक एंड पर। ओहो, इस बार अच्छी गेंद मिड विकेट की दिशा में खेल दिया। फील्डर है वहां पर। ओहो, शानदार फील्डिंग, तालियों की बौछार।
जबकि विपुल वहां पर फील्डर थे। कमाल का एफर्ट विपुल के द्वारा। अभी औपचारिकता, फिर से एक बार धीरज मानकर गेंदबाजी करेंगे। इस बार ऑफ स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 55 रन 55। धीरज मानकर गेंदबाजी करते हुए नजर आ रहे श्री गणेश बोरपाड़ा टीम के माध्यम से। और इस बार सफल हो गए, देखा परखा और ऑफिशियल अंपायर यहां पर डॉट गेंद कराते हुए इसी तरह से मैच जीत लिया है टीम। अगर देखा जाए तो श्री गणेश बोरपाड़ा